दोन त्रिकोण आहेत. समजा हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. एका त्रिकोणाला आपण मानलं ABC, दुसऱ्या त्रिकोणाला मानलं PQR. बोलू नका. समजा एका त्रिकोणाचा पाया किती दिलाय 9. पाया किती दिलाय 9 आणि उंची किती दिली 5. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किती आहे? बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10. म्हणजे पाया आहे 10 आणि त्याची उंची किती आहे? किती आहे 6. तर प्रश्न काय आपल्याला? फाइंड देअर रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. म्हणजे काय? दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे. आता काल आपण पॉइंट पाहिलाय, लक्ष द्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले काय? एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हा रेशो आपल्याला घ्यायचा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय? 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. एका त्रिकोणासाठी. दुसऱ्या त्रिकोणासाठी 1/2 गुणुले त्या त्रिकोणाचा पाया त्याची उंची. 1/2 ला 1/2 काय होणार? कॅन्सल. आता नीट लक्ष द्या. पहिल्या त्रिकोणाचा पाया काय मानलाय आपण? BC आणि उंची काय आहे? उंची किती आहे? इथं समजा याला D मानलं तर AD काय ना AD भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया कोणता आहे? QR आणि उंची कोणती आहे? PS काय ना रे इथं QR गुणुले PS. समजलं का? त्याच्यानंतर पुढं आता पहिल्या त्रिकोणाचा पाया किती आहे? 9 आणि उंची किती? 5. मग किती आलं बाळांनो? 9 गुणुले 5. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किती आहे? QR किती? 10 आणि उंची किती आहे? 6. मग इथे येणार 10, इथे येणार 6. आता सांगा पुढं. याला 3 न भाग जाईल. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 5 एके 5 आणि 5 दुने 10. बरोबर. मग किती आलं इथं? 3 गुणुले 1 भागिले 2 गुणुले 2 म्हणजे किती येणार इथं? 3/4 काय येणार आहे? 3/4. बरोबर. ती प्रश्न काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा ट्रायंगल दिलाय ADB यांचं आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे. आलं लक्षात? असा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि त्यांना रेशो विचारलेला आहे. क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती? आता आपल्याला माहित पाहिजे पहिला प्रश्न काय की 4 गुणधर्म आपण जे शिकलो ते लक्षात घ्यायचे. पाया समान आहे का? उंची समान आहे का? का पाया आणि समान उंची आहे? पाया आणि उंची समान आहे आणि पाया आणि उंची समान नाही. या 4 पैकी कुठला गुणधर्म आहे? जर आपण व्यवस्थित ट्रायंगल जर पाहिले तर हा जो पाया आपल्याला दिसतोय AB, तर हा दोन्ही त्रिकोणासाठी समजा हा 1 नंबरचा ट्रायंगल आहे, हा 2 नंबरचा ट्रायंगल आहे. याच्यासाठी काय दिसतोय? पाया काय दिसतोय आपल्याला? समान दिसतोय का पाया? वरच्या त्रिकोणासाठी पण आहे आणि खालच्या त्रिकोणासाठी पण. द्या सपोज तुम्ही असं लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ADB. नीट लक्ष द्या. तुम्ही जरी लिहिलं 1/2 इंटू पहिल्या त्रिकोणाचा पाया पहिल्या त्रिकोणाची उंची, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दुसऱ्या त्रिकोणाची उंची, जरी हे तुम्ही लिहिलं, लक्ष द्या व्यवस्थित, 1/2 इंटू B1 काय सांगा? पहिल्या त्रिकोणाचा पाया काय येणार आहे? पहिल्या त्रिकोणाचा पाया AB काय येणार? AB गुणुले काय येणार आहे? H1 हाईट किती आहे? BC काय? BC भागिले काय येईल सांगा? 1/2 गुणुले पाया किती आहे दुसऱ्या त्रिकोणाचा? AB चे आणि उंची काय? AD काय येणार आहे? AD. आता मला सांगा जर हे तुम्ही इक्वेशन पाहिलं तर AB ला AB काय होतोय? AB ला AB काय होतोय? कॅन्सल होतोय. बरोबर. मग काय शिल्लक राहते? काय शिल्लक राहते? BC भागिले AD. म्हणजे थोडक्यात काय? H1 भागिले H2. म्हणजे पाया समान असताना दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा इतकं असतं. बरोबर. फक्त इथं तुम्हाला
रिजन लिहायचं आहे बाळांनो. काय लिहायचे? रिजन. काय लिहिणार तुम्ही रिजन? इक्वल बेस ट्रायंगल. इक्वल बेस ट्रायंगल म्हणजे समान पाया असलेले त्रिकोण. मग आता उंची किती आहे? पहिल्या त्रिकोणाची उंची किती? 4 आणि दुसऱ्या त्रिकोणाची किती आहे? 8. 8 आहे का? किती आहे? 8. इथे 4 छेद काय आलं? 8. मग 4 एके 4 आणि 4 दुने 8 म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आलं? 1:2. समजलं का? म्हणजे आपल्याला त्रिकोण पाहून पाया आणि उंची समान आहे का चेक करायचं. आलं लक्षात? आणि मग त्यानुसार गुणधर्माचा वापर करून त्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. समजलं का? तुम्हाला तिसरा प्रश्न काय दिलाय लक्ष द्या रे. आता तुमच्या समोर एक ट्रायंगल दिलाय. काय दिलाय? ट्रायंगल. आता काही व्हॅल्यू दिल्यात लक्ष द्या. आर क्यू किती आहे? 6. इथं आर क्यू आपल्याला दिसतोय किती आहे? 6. त्यानंतर पीएस पण किती आहे? 6. त्यानंतर पी आर दिलाय. पी आर म्हणजे ही बाजू दिली बघा, ही पूर्ण बाजू दिली. किती दिली? 12. म्हणजे आहे 12. आता प्रश्न काय आहे? क्यूटी किती आहे? क्यूटी ची व्हॅल्यू म्हणजे ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता नीट लक्ष द्या रे. जर तुम्ही या गणिताला सोडवणार असाल तर लक्ष द्या थोडस. समजा हा ट्रायंगल घेतला आपण, बरोबर. या ठिकाणी आहे पी, इथं आहे क्यू, इथं आहे आर आणि या ठिकाणी काय आहे? टी. हा ट्रायंगल जर घेतला, नीट लक्ष द्या, याचा एरिया काय होईल? एरिया ऑफ ट्रायंगल. लक्ष द्या रे. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? पी क्यू आर. काय येईल सांगा? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. समजा एक त्रिकोण घेतला आपण, बरोबर. तर किती येणार सांगा? 1/2 इंटू बेस किती याचा? आता याला आपण जर बेस मानलं, बरोबर, तर बेस किती आहे? 12. मग बेसच्या समोर पायाच्या समोरचा शिरोबिंदू कोणता आहे? क्यू. मग क्यू पासून काय केली? एक लंब टाकला तर उंची मिळाली. आणि ही उंची आपल्याला माहिती का? नाही. मग इथं आपण बेसची व्हॅल्यू लिहू शकतो. किती आहे? 12. किंवा डायरेक्ट लिहिण्याच्या ऐवजी आपण तिथं पी आर लिहू शकतो. काय लिहू शकतो? पी आर. आणि गुणुले काय येणार आहे? क्यूटी. गुणुले काय येणार? क्यूटी. समीकरण नंबर 1. आलं लक्षात? त्याच्यानंतर लक्ष द्या रे. एरिया ऑफ ट्रायंगल. आता दुसरा ट्रायंगल आहे बाळांनो पी क्यू आरच. कोणता ट्रायंगल आहे? पी क्यू आर. व्यवस्थित आकृती बघायची. हा, आता या पी क्यू आर मध्ये पाया जो आहे का नाही, तो पाया आपण क्यू आर मानला. काय मानला? पाया क्यू आर. तर पाया क्यू आर असेल का नाही, तर या पी बिंदूला तुम्ही त्या पाया समोरचा शिरोबिंदू मानणार आणि तिथून तुम्ही लंब टाकणार आणि ती काय होणार आहे? त्याची उंची होणार. बरोबर. म्हणजे उंची काय होणार आहे? इथं पी आहे आणि इथला बिंदू काय? एस. मग ही पी एस काय असणार आहे? त्याची उंची. मग पी क्यू आर साठी दुसऱ्या कंडिशन साठी काय येणार आहे? 1/2 इंटू त्याचा बेस येईल, त्याची हाईट येईल. पाया बदलला की उंची काय होते? बदलते. मग इथं 1/2 इंटू B2 इंटू H2. मग 1/2 तसंच ठेवा. पाया कोणता आहे? क्यू आर किंवा आर क्यू. कोणता आहे? आर क्यू. बरोबर. आणि त्याची उंची काय येणार आहे? आता पीएस. काय येणार आहे? पीएस. मग याला समीकरण नंबर 2 घेतली. बरोबर. आता मला सांगा, इक्वेशन 1 ची डावी बाजू आणि इक्वेशन 2 ची डावी बाजू त्रिकोण एकच आहे ना, म्हणजे त्याचा एरिया बदलणार आहे का? त्याचा एरिया बदलणार नाही. डावी बाजू सारखी आहे तर उजवी बाजू पण काय असणार आहे? सारखी. आपण काय लिहू शकतो? देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून लक्ष द्या रे. डावी बाजू काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. याची पण डावी बाजू काय? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. म्हणजे डावी बाजू दोन्ही इक्वेशनची काय सारखी आहे. याचा अर्थ उजवी बाजू पण काय असणार आहे? सारखी. म्हणजे हे इक्वल टू हे आपल्याला घ्यावं लागेल. मग सांगा काय मिळणार? 1/2 इंटू काय तिथं? पी आर गुणुले काय येणार? क्यूटी. बरोबर काय येईल? 1/2 इंटू तिथं काय? आर क्यू गुणुले काय येणार? पीएस. आता हे 1/2 गुणुले इकडे गेल्या भागिले 1/2 ला 1/2 काय होणार? कॅन्सल. आता किमती टाका. पी आर माहिती का आपल्याला? किती? पी आर 12. क्यूटी माहिती का? क्यूटी आपल्याला काढायचे. बरोबर किती येणार आहे? आर क्यू किती होता? 6 आणि पीएस बी किती होता?
6 6 6 किती येणार 36 6 6 किती येणार 36 बरोबर. मग आता इथं 12 जो आहे तो गुणुले इकडे गेला काय होणार भागिले, म्हणून आपल्याला क्यूटी काय मिळेल बाळांनो, क्यूटी बरोबर 36 भागिले 12. म्हणजे क्यूटीची किंमत किती मिळाली, क्यूटीची किंमत किती मिळाली 12 एके 12 12 त्रिक 36 किती येणार आहे 3. म्हणजे क्यूटी आपल्याला काय मिळणार आहे 3 मीटर. समजलंय का. फक्त काय केलंय या ठिकाणी पाया वेगळा घेतला की उंची बदलली पण त्रिकोण बदललेला नाही. आलं लक्षात. या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 रेषा दिलेल्या आहेत. या 2 रेषा एकमेकांना काय आहेत समांतर बरोबर. जर रेषा समांतर असतील तर त्या 2 रेषेमध्ये तुम्ही जर 2 पॉइंट घेतले तर त्या 2 पॉइंट वरील जे काय अंतर आपण घेतोय त्या 2 पॉइंट मधलं अंतर काय राहतं सारखं राहतं. जसं रेल्वे लाईन असेल तर दोघांमधलं अंतर काय असतं सारखं असतं. किंवा एखादं घर आपण पाहिलं तर ही भिंत आणि त्याच्या समोरची भिंत यांच्यामधलं अंतर काय असतं सारखं असतं. मग त्या 2 रेषा काय असणार आहेत समांतर बरोबर. मग आता या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलंय की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी यांचा एरिया जो आहे त्यांचं रेशो घ्यायचं आहे बरोबर. आता पहिली गोष्ट काय लक्षात घ्या, इथं आहे ए, इथं आहे बी, इथं आहे सी. मग या त्रिकोणाचा पाया कोणता होणार आहे बीसी. काय होणार आहे पाया बीसी आणि त्याच्या समोरचा शिरोबिंदू आहे ए, तिथून टाकलेला लंब म्हणजे काय होणार आहे उंची. आलं लक्षात. मग पहिल्यांदा तुम्ही काय घेणार बाळांनो सांगा. पहिला मुद्दा यातला काय असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. सांगा काय सूत्र आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. मग 1/2 तसंच पाया काय आहे पहिल्या त्रिकोणाचा, पहिल्या त्रिकोणाचा पाया कोणता आहे बीसी. कोणता बीसी आणि उंची कोणती आहे एपी. मग इथं काय येणार आहे बीसी गुणुले एपी. इथपर्यंत काय अडचण आहे का समजलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आता दुसरा त्रिकोण बघा बीसीडी. काय बीसीडी. मग दुसरा त्रिकोण आपल्याला घ्यायचा आहे बीसीडी. मग त्याचा एरिया एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी बरोबर 1/2 गुणुले पाया. पाया कोणता आहे B2 आणि त्याची उंची काय म्हणायची H2. आता मला सांगा पाया तुम्हाला माहिती आहे का, पाया किती आहे BC. पाया किती आहे BC. मग इथं लिहायचंय BC. बट बाळांनो उंची माहिती आहे का आपल्याला, त्या त्रिकोणाची उंची माहिती आहे का, त्रिकोणाची उंची माहित नाही. मग या पायाच्या समोरचा शिरोबिंदू कोणता, या पायाच्या समोरचा शिरोबिंदू कोणता तर डी आहे. कोणता आहे एबीसी साठी नाही बीसीडी साठी. कशासाठी बीसीडी साठी. मग हा झाला पाया आणि इथं आहे पायासमोरचा शिरोबिंदू. मग इथून लंब टाकला बरोबर. आणि समजा याला नाव दिलं मी क्यू. तर या ठिकाणी त्रिकोण बीसीडी ची उंची काय होणार आहे, काय होणार आहे उंची डी क्यू. काय होणार आहे डी क्यू. मग इथं काय लिहिता येईल आपल्याला डी. समजलं का. जर समजा ट्रायंगल ए बी सी घेतला तर पाया काय झाला बीसी आणि त्याची उंची काय झाली एपी. जर समजा ट्रायंगल घेतला बी सी डी तर त्याचा पाया झाला बीसी पण याच्या समोरचा शिरोबिंदू ए आहे का डी आहे डी. मग डी पासून लंब टाकला तर ती काय असणार आहे त्याची उंची. म्हणजे डी क्यू या त्रिकोणाची काय आहे उंची आहे. म्हणजे तुम्हाला हे दुसरे इक्वेशन मिळेल. आता लक्षात घ्या फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येईल सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. सांगा काय लिहिता येईल. इथं लिहिलेले आपण 1/2 गुणुले काय येणार आहे बीसी गुणुले काय एपी भागिले काय येणार आहे 1/2 गुणुले काय येणार आहे बीसी गुणुले डीक्यू. आता मला सांगा या ठिकाणी पाया काय दिसतोय तुम्हाला, दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे म्हणून याचं कारण तुम्ही इथं लिहू शकता. काय कारण लिहिणार इक्वल बेस, इक्वल बेस्ड ट्रायंगल बरोबर. मग या ठिकाणी बाळांनो काय करता येईल
वन हाफला वन हाफ कॅन्सल, बीसी ला बीसी कॅन्सल. मग आपल्याला काय मिळेल सांगा? त्यांचा रेशो काय मिळेल? एपी भागिले डी क्यू. काय मिळेल? एपी भागिले डी क्यू. इथपर्यंत काय अडचण आहे का? पण आता नीट लक्ष द्या. जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर रेषा काय आहेत? दोन रेषा कोणत्या? एडी आणि बीसी या दोन रेषा काय आहेत? समांतर आहेत. दोन रेषा काय आहेत? समांतर आहेत. म्हणून त्या ठिकाणी जी काय उंची आहे, नीट लक्ष द्या रे. समजा ही रेषा आहे एडी, ही रेषा आहे बीसी. तर या दोन रेषा समांतर असतील, दोन रेषा समांतर असतील तर हे अंतर आणि हे अंतर, हे दोन्ही अंतर काय असणार आहेत? सारखी असणार आहेत. बरोबर? जर सारखी असतील तर मग आपण काय लिहू शकतो बाळांनो? कोणते अंतर आहे ते? एक आहे एपी आणि दुसरं अंतर कोणतं आहे? डी क्यू. हे दोन्ही अंतर काय आहेत? सारखी आहेत. बरोबर? म्हणून तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी काय लिहिता येईल सांगा? एपी भागिले काय आहे? एपी भागिले डी क्यू. बरोबर? परंतु एपी आणि डी क्यू काय सेम आहे. जर हे कॅन्सल झालं तर किती येणार आहे? 1. मग त्यांचा रेशो किती आला? 1 आला. किती आला? 1. आता हे डायरेक्ट जरी लिहिलं तरी बी चालते, फक्त तुम्हाला कळावं म्हणून आपण हे सेपरेट सेपरेट लिहिले. कळलं का? कळलं का? पहिल्यांदा काय केलं? त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ काढलं, नंतर बीसीबीचं क्षेत्रफळ काढलं आणि दोघांचं काय केलं? भागाकार केला. नंतर काय सांगितलं की हे दोन्ही इक्वल बेस ट्रायंगल आहेत. तसेच हे दोन्ही इथं काय लिहिता येऊ शकतं? याचं कारण तुम्ही आणखी लिहू शकता, इक्वल हाईट्स ट्रायंगल असं लिहिलं तरी चालतं. समान तुम्हाला एक ट्रायंगल दिलाय बघा, ए बी सी, आणि या एबीसी मध्ये बीसी हा पाया दिलाय आणि या बीसीच्या समोर दोन बिंदू दिलेत. एक आहे ए, एक आहे पी, आणि या ए पासून आणि पी पासून काय केली? त्या पायावरती लंब टाकला आणि उंची आपण कन्सिडर केली. मग त्याच्यामुळे काय झाले? दोन त्रिकोण आपल्याला मिळाले. हा पी बी सी किंवा बी ए सी हा एक ट्रायंगल मिळाला. असे दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले, परंतु त्यांना 4 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. बरोबर? आता याच्यामध्ये पहिला जो आहे कोणता ट्रायंगल दिलाय? पी क्यू बी, आणि दुसरा कोणता दिलाय? पी बी सी. मग आता पी क्यू बी कुठे बघा? पी क्यू बी हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? पी बी सी. मग आता याच्यामध्ये पी क्यू बी चा जर एरिया घेतला तर काय भेटल? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आणि दुसरी गोष्ट पीबीसी साठी बी काय येणार आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता सांगा, त्रिकोण पाहिजे आणि उत्तर द्यायचंय. सांगा पटकन. 1/2 ला 1/2 काय होणार आहे? कॅन्सल. 1/2 ला 1/2 आपण कॅन्सल केलं. पुढं सांगा, बेस किती आहे कुणाचा? पी क्यू बी चा. मग आता हा झाला पी क्यू बी, मग हा बेस किती आहे? बी क्यू. किती आहे? बी क्यू. आणि त्याची हाईट काय होणार आहे? या पायासमोरचा शिरोबिंदू कोणता? पी. मग पी पासून टाकलेली उंची ही लंब म्हणजे उंची असणार पी क्यू. इथे येणार आहे पी क्यू. आणि भागिले सांगा बी टू किती आहे? बी टू. बी टू म्हणजे पीबीसी च म्हणजे काय येणार? बीसी. पीबीसी पाया काय होणार? बीसी. आणि याच्या समोरची उंची काय येणार आहे? पी क्यू. म्हणजे इथे येणार बीसी गुणिले पी क्यू. बरोबर? आता याच्यावरनं काय कळते आपल्याला की या दोन त्रिकोणांची उंची काय आहे? समान आहे. मग इथं काय लिहिता येईल तुम्हाला? इक्वल हाईट ट्रायंगल. काय लिहिता येईल? इक्वल हाईट ट्रायंगल. मग जर उंची समान असेल तर पी क्यू ला पी क्यू काय होईल? कॅन्सल. काय शिल्लक राहणार? पी क्यू भागिले बीसी. काय राहणार? बी क्यू भागिले बीसी. दुसरा प्रश्न काय विचारलाय बघा. सांगा, एरिया ऑफ ट्रायंगल
PBC, एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवायडेड बाय काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आकृती बघा आणि त्याच्यावरून सांगा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. वन हाफ काय होणार? कॅन्सल. पहिल्या त्रिकोणाचा पाया सांगा. पीबीसीचा पाया, पीबीसीचा पाया कोणता आहे? बीसी. आणि उंची कोणती आहे? पीक्यू. मग इथं काय येणार आहे? बीसी गुणुले पीक्यू. आणि एबीसी जो ट्रायंगल आहे, एबीसी जो ट्रायंगल आहे त्याचा पाया सांगा मला. एबीसी ट्रायंगलचा पाया कोणता आहे? बीसी. आणि उंची कोणती आहे? एडी. मग इथं आपल्याला लिहायचे काय? लिहायचे बीसी गुणुले एडी. जर तुम्ही त्रिकोण व्यवस्थित पाहिलं तर दोन्ही त्रिकोणांचा पाया काय आहे? बीसी. म्हणजे काय? इक्वल आहे. मग इथं काय लिहू शकता तुम्ही? हा, इक्वल बेस्ड ट्रायंगल, इक्वल बेस्ड ट्रायंगल म्हणजे समान पाया असलेले त्रिकोण. मग बीसी ला बीसी काय झाला? कॅन्सल. काय मिळालं आपल्याला? पीक्यू भागिले एडी. आलं का लक्षात? त्यानंतर तिसरा प्रश्न काय विचारलाय बघा. सांगा पटकन. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि दुसरा त्रिकोण आहे एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. सांगा सूत्र काय लिहिणार? 1/2 गुणुले त्या त्रिकोणाचा पाया उंची. दुसऱ्या त्रिकोणासाठी 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. 1/2 ला 1/2 कॅन्सल. सांगा पहिल्या त्रिकोणासाठी पाया कोणता घेणार आहे? एबीसी ट्रायंगल आहे. एबीसी या ट्रायंगल साठी काय लिहिणार? पाया बीसी आणि उंची काय लिहिणार? एडी. मग इथं काय येणार आहे सांगा? बीसी गुणुले एडी आणि भागिले काय येईल? दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची. दुसरा त्रिकोण कोणता आहे? एडीसी. बघा इथं आहे ए, इथं आहे डी, इथं आहे सी. मग पाया काय होणार? डीसी. त्याच्या समोरचा शिरोबिंदू झाला ए. इथून टाकलेला लंब म्हणजे उंची. मग उंची काय झाली? एडी. म्हणजे पाया झाला डीसी आणि उंची काय झाली? एडी. मग इथं काय येणार बाळांनो? डीसी गुणुले एडी. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर एडी आपल्याला काय दिसते? हा, इक्वल हाईट. मग इथं काय लिहू शकता तुम्ही? त्याचं कारण काय लिहू शकता? इक्वल हाईट ट्रायंगल. काय लिहिता येईल? इक्वल हाईट ट्रायंगल म्हणजे समान उंचीचे त्रिकोण. मग एडी ला एडी काय झालं? कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? बीसी भागिले डीसी. काय शिल्लक राहिलं? बीसी भागिले डीसी. समान पाय, समान उंची असलेले त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा इतकं असतं. बरोबर. आणि शेवटचा प्रश्न काय आहे? 4 नंबरचा प्रश्न बघा. सांगा. हा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी. आता इथं बी तेच लिहायचे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इथं लिहायचे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 ला 1/2 कॅन्सल. आता मला सांगा पहिल्या त्रिकोणाचा पाया, पहिल्या त्रिकोणाची उंची. एडीसी साठी काय होतं? पाया डीसी आणि एडी. हे मगाशी लिहिलं होतं आपण. डीसी गुणुले एडी भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि त्याची उंची. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि त्याची उंची काय येणार आहे सांगा? दुसरा त्रिकोण कुठला आहे? पीक्यूसी. आता बघा पीक्यूसी कुठे आहे? पीक्यूसी. मग पाया काय झाला? क्यूसी आणि उंची काय झाली? पीक्यू. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला
याचा पाया किती लिहिणार आहे आपण? QC. आणि उंची किती आहे? PQ. बर, पाया समान आहे का? नाही. उंची समान आहे का? नाही. म्हणजे तेच तुमचं गुणोत्तर येणार, पायांचं गुणोत्तर गुणुले उंचीचं गुणोत्तर. आलं लक्षात?